इतरांच्या वयाचा विचार करता आता मलाच बारामतीकरांचं सगळं बघावं लागणार आहे। नाव न घेता शरद पवारांच्या वयावरून पुन्हा एकदा अजितदादांचा निशाणा। मी कामाचा माणूस असल्याचं बारामतीकरांना आवाहन। काहींनी भाषणात माझ्या वयाचा उल्लेख केला, मी काय म्हातारा झालोय का? भोसरीतील भाषणात अजित पवारांचं नाव न घेता शरद पवारांची फटकेबाजी। शरद पवारांनी मुलासारखा पुतण्या सोडून नातवाकडे लक्ष दिल्याची अजित पवारांची टीका। पक्षफोडीचं चांगलं कर्म करणारा मुलगा काकांच्या स्मरणावर कसा काय टपलाय? जितेंद्र आव्हाडांचं अजितदादांना प्रत्युत्तर। शरद पवारांची शेवटची निवडणूक असं कुठला दुश्मन म्हणाला? सुळेंचा संतप्त सवाल तर अजितदादांचं विधान धक्कादायक असल्याची ही प्रतिक्रिया। काकांच्या पाठीत सुराख उपसणारे धनंजय मुंडे हे अजित पवारांचे भाऊ। त्यांनी बहिणीलाही छळलं। जितेंद्र आव्हाडांचा धनंजय मुंडेंवर जोरदार हल्लाबोल। पालघरमध्ये सभेला जाताना मुख्यमंत्री शिंदेंच्या बॅगेटची निवडणूक अधिकाऱ्यांकडून तपासणी। फक्त कपडे आहेत, युरिन पॉड देखील नाही। शिंदेंचा ठाकरेंना टोला। गडकरी आणि फडणवीसांच्याही बॅगेटची अधिकाऱ्यांकडून तपासणी। केवळ संविधान हाती घेऊन उपयोग नाही, संविधानिक व्यवस्थाही पाळाव्या लागतात। भाजपचं ट्विट करत विरोधकांना उत्तर। मुख्यमंत्री पदासाठी उद्धव ठाकरेंनी जनतेचा विश्वास तोडला आणि शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादीच्या दावणीला बांधली। वरळीच्या सभेतून राज ठाकरेंची उद्धव ठाकरेंवर टीका। पक्ष निर्माण करायला अक्कल लागते, पण पक्ष फोडायला अक्कल लागत नाही। पवारांची फडणवीसांवर बोचरी टीका। माझा एकच शब्द दिलीप वळसे पाटलांना 100% पाडा। मंजरमधील सभेत शरद पवारांकडून वळसे पाटलांचं नाव घेऊन पराभूत करण्याचं आव्हान मर्दानी लोकच द्यायचं असतं, हे आव्हान देणारे बोलखेवडे कोण? कणकवलीतील सभेतून उद्धव ठाकरे यांची राणे पिता पुत्रांवर टीका। अझदुद्दीन ओवेसींना भर सभेत सोलापूर पोलिसांची नोटीस। प्रक्षोभक भाषण टाळा, कोणत्याही समाजाच्या भावनांना दुखावण्याबाबत सूचना।